Good morning, student. Today we see this next topic number 5 of deposits. So this deposit means what? So accepting of deposits from the public or from its own members is one of the source of raising funds for a company. It is cheaper to raise funds through deposits. Moreover, there is no dilutions of control as it is a type of short-term loan taken by the company. However, accepting deposits can be a risky option for a company in case it default in repaying the deposits. सो आपण जो पाचवा जो टॉपिक आहे डिपॉझिट, त्याला ठेवी असं म्हटलं जातं. या ठेवींच्या माध्यमातून कंपनीला जे काही भांडवल आहे, म्हणजे त्या कर्जावर भांडवल आहे, त्या कर्जावर भांडवलाची उपलब्धता ती या ठेवींच्या माध्यमातून काय करून असं जमा करत असते. म्हणजे कंपनीला जशी भांडवलाची गरज भासेल त्या पद्धतीनं कंपनी ह्या ठेवींच्या माध्यमातून ठेवी हा कंपनीकडे असलेला स्वस्त मार्ग आहे. त्याच्या माध्यमातून कंपनी काय करते, ठेवी स्वीकारत असते. या ठेवींच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावरती काय नियंत्रण ठेवण्याची काय अशी वेगळी अशी गरज भासत नाही, कारण या ठेवी ह्या अल्प मुदतीसाठी काय स्वीकारल्या जातात. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ द टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट्स. सो दिस विच ऑफ दिस टर्म्स ऑफ सो दिस टर्म नंबर 1 अमाउंट ऑफ डिपॉझिट्स. So this includes of this different points of number A, private company. So the different companies the work in, so this private company, public company. So this first of private company. A private company can accept deposits from its members or directors or relative of directors not more than 100% of its aggregate of paid of shares capital and free reserve. However, certain class of private company as specified by the Companies Act can accept deposits more than 100% of its aggregate of paid of shares capital and free reserve. ठेवींचं जी काय स्वीकृती आहे त्या संदर्भात जे काय नूतनीकरण आहे, त्या नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती आपण पाहतो आहे. त्यामध्ये पहिली अट सांगितली की ठेवींची रक्कम. त्या ठेवींची रक्कममध्ये खाजगी कंपनी, वेगळी कंपनी आहे. त्या खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये शर्ती काय सांगितलेल्या आहेत. आता नूतनीकरण म्हणजेच काय की जेव्हा आपण ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत, म्हणजे कंपनीकडे ठेव स्वरूपाची काही रक्कम ठेवलेली आहे, तिचा कालावधी ठरलेला असतो. मग तो 3 महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल किंवा 10 महिन्याचा असेल. समजा 6 महिन्याचा कालावधी टाळला, मग 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत कंपनी काय करणार आहे, ज्या व्यक्तीने कंपनीमध्ये ठेवलेली आहे ती रक्कम कंपनी 6 महिन्यासाठी वापरणार आहे. आणि 6 महिने एकदा का झाले की ती जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या व्यक्तीला कंपनीने काय करायचे, परत करायचे. मात्र त्या ठेवीची काय करायचे, पुन्हा रिन्युवेशन करायचं असेल, ती ठेव पुन्हा आपल्या कंपनीमध्ये कायम ठेवायची असेल तर त्यावेळेस तिचं नूतनीकरण केलं जातं. मग ती नूतनीकरण करत असताना त्याचे काही अटी सांगितल्या आहेत, त्या अटी आपण पाहतो आहे. मग ते खाजगी जर कंपनी असेल तर त्या खाजगी कंपनीची काय अट आहे पहा. ती खाजगी कंपनी आपल्या सभासदाकडून किंवा संचालकाकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भाग भांडवल आणि जी काही मुक्त राखीव निधी आहे त्यांच्या 100%पेक्षा जास्त ठेव रूपाने रक्कम काय करू जमा करू शकते. जे कंपनीचे वसूल भाग भांडवल आहे आणि मुक्त राखीव. आता वसूल भाग भांडवल कशाला म्हटलं जातं की ज्यावेळेस कंपनी काय करते, भागांची विक्री करते, त्यावेळेस भागांची विक्री करताना कंपनी काय करते, त्या भागांची जी काही रक्कम आहे ती जमा करते, वसूल करते. त्यालाच वसूल भाग भांडवल असं म्हटलं जातं. मग त्या वसूल भाग भांडवलाची रक्कम, त्याचबरोबर कंपनीची काही मुक्त राखीव निधी घेतलेला आहे, त्या मुक्त राखीव निधीची जी काही रक्कम आहे ती रक्कम, अशा दोघींच्या रकमेचा अंदाज विचार केला तर त्याच्यापेक्षा म्हणजे 100%पेक्षा जास्त सुद्धा रक्कम कंपनी काय करू शकते, स्वीकारू शकते. सेकंड बी, पब्लिक कंपनी अदर दॅन एलिजिबल कंपनी. सो दिस कंपनी cannot accept fresh deposits from members if the amount of such deposits together with the previous deposits exceeds 25% of the aggregates of the paid up shares capital and free reserve of the company.
सेकंड सार्वजनिक कंपनी आहे. ही जी कंपनी आहे जेव्हा ठेव रक्कम वसूल भांडवल व आणि मुक्त राखीव निधी आहे त्यांच्या 25% काय मर्यादा त्यांना काय आधीच घालून दिलेली आहे. तर अशावेळी त्या कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारताना येत नाहीत. म्हणजे काय 25% ज्यांना त्यांची काय मर्यादा आहे ती मर्यादा काय केलेली आहे हे आधीच निश्चित करून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे त्या कंपनी काय करू शकत नाही की सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत. द नेक्स्ट वन ऑफ नंबर थर्ड means number C, eligible public company. So this eligible public company, so this from this members that cannot accept fresh deposits if the amount of such deposit together with the previous deposits exceeds 10% of aggregate of paid up shares capital and free reserve. Then the from this public cannot accept fresh deposit if the amount of such deposits together with the previous deposit exceed 25% of aggregate of paid up shares capital and free reserve. हे तिसरं जे आहे कोण पात्र सार्वजनिक कंपनी दिला असं म्हटलं तर ही पात्र सार्वजनिक कंपनी आहे ती सभासदांचा जर विचार केला त्याचं काय ती कंपनी ठेव मर्यादा वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या सरासरी काय होते 10% म्हणजे 10% ओलांडले असेल तर त्या सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येत नाहीत. आणि सामान्य जनतेकडून काय होते तर कंपनी ठेव मर्यादा वसूल भांडवल आणि राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी रक्कम ओलांडली असेल तर ती जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारू शकत नाहीत. म्हणजे अशी पात्र सार्वजनिक कंपनीला काय करतात ठेवी स्वीकारता येत नाहीत. देन द नेक्स्ट नंबर ऑफ दिस D, गव्हर्नमेंट कंपनी can accept deposits from public not exceeding 35% of the paid up shares capital and free reserve of the company. हे सांगितलं आहे की सरकारी जर कंपनी वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35%पेक्षा जास्त रकमेचा ठेवीचा स्वीकार करू शकत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट्स ऑफ सेकंड पॉईंट्स पिरियड मीन्स the tenure of deposits. So this no deposits can be accepted or renewed which is to be repaid within a period of 6 months or more than 36 months. In certain circumstances a company may accept deposits repayable earlier than 6 months to meet its short-term needs. Such deposits must have a tenure of minimum 3 months and the amount of such deposits cannot be more than 10% of aggregate of the paid up share capital and free reserve of the company. Under certain circumstances, on the request of the depositors, company may permits of repayments of deposits. The company may also renew its deposits with the same terms of issue and it will be considered as fresh deposits. सेकंड पॉईंट सांगा की कालावधी किती असेल म्हणजे ठेवी जी आपण स्वीकारणार ठेवींचा कालावधी किती असेल ते कोणतीही कंपनी काय होते 6 महिन्यापेक्षा किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींचा स्वीकार करू शकत नाही. म्हणजे किमान 6 महिने कालावधी जास्तीत जास्त 36 महिने हा कालावधी आहे. त्या कालावधीपर्यंतच कंपनी काय करू शकते ठेवींचा स्वीकार करू शकते. ठेवी काय आहे त्या ठेवींचे नूतनीकरण काय आहे तर कंपनीला याच्यापेक्षा जास्त महिन्याकरता करता येत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या काय करू ठेवी स्वीकारू शकते. परंतु ह्या अल्प कालावधीत एखाद्या विशिष्ट परिस्थितीतच कंपनीला असं करता येतं. परंतु अशा ठेवीची ही परतफेड ही ठेव स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत करता येत नाही. अशा ठेवीची ही रक्कम वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10%पेक्षा जास्त असणार नाही याची काळजी कंपनीला घ्यावी लागते. नेक्स्ट नंबर थर्ड, नो डिमांड डिपॉझिट्स. कंपनी कॅनॉट ॲक्सेप्ट ऑर रिन्यू डिपॉझिट्स रिपेबल ऑन डिमांड. तिसरा जो पॉईंट सांगायला की मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी
आता मागता क्षणी परत करायच्या ठेवींचा कंपनी काय करू शकत नाही, स्वीकार किंवा त्यांचं नूतनीकरणसुद्धा कंपनी करू शकत नाही. म्हणजे मागता क्षणी म्हणजेच काय की ज्या व्यक्तीकडून आपण ठेव स्वीकारलेली आहे त्या व्यक्तीनं त्या ठेवीची रक्कम ती मागेल तेव्हा त्याला परत करायच्या, अशा प्रकारच्या ठेवी कंपनी स्वीकारत नाही. नेक्स्ट नंबर 4, secured or unsecured deposits. A company can accept secured or unsecured deposits which should be clearly mentioned in the circular or advertisement inviting deposits. If a company offers secure deposits, it has to create a charge on its tangible assets within 30 days of acceptance of deposits. चौथा पॉईंट सांगितला की सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरात काय केल्या आधी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार काय करते माहिती पुरवलेली असते. ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे काय त्यामध्ये नमूद केलेले असते. त्याचबरोबर सुरक्षित ठेवीसाठी कंपन्या आपल्या जी काही टँजिबल ॲसेट्स आहे त्या टँजिबल मालमत्तेवर काय बोजा निर्माण करून ठेवलेला असते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत काय केलं जाते, हा जो काही बोजा आहे किंवा कंपनीची काय मालमत्ता तारण ठेवली आहे ती काय बोजा तयार केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे काय होते तारण दिलेली असते. आता तारण कंपनीची काय बोजा निर्माण म्हणजेच काय की ज्यावेळेस कंपनी ठेवी स्वीकारते त्यावेळेस त्या ठेवीच्या किमती एवढीच कंपनीची काय स्वतःची प्रॉपर्टी आहे, मग ती बिल्डिंग असेल, त्यानंतर लँड जमीन असेल, इमारत असेल, या प्रकारची जागा या प्रकारची वस्तूच्या स्वरूपात किंवा ही संपत्तीच्या स्वरूपात ही काय केली कंपनी काय करते तारण म्हणून ठेवत असते. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, ॲप्लिकेशन फॉर. A company has to provide application form. It should contain a declaration by the applicant that the deposits he is making is not made out of any money borrowed by him from another person. 5 नंबर सांगितलं की ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज काय करत असते ठेवीदारास पुरवत असते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात काय करायचा असतो भरून द्यायचा असतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जावर घेतलेली नाही असे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करणं किंवा त्या निवेदन देणे गरजेचे आहे. म्हणजे ठेवीच्या स्वरूपात जी काय रक्कम ती व्यक्ती ठेवणार आहे ती रक्कम ही इतर व्यक्तीकडून कर्ज म्हणून घेतलेली नसावी. Next number 6, joint names. Company can accept deposits in joint names of depositors, but there should not be more than 3 names. 6वा पॉईंट सांगितलं की संयुक्त नावे. त्या संयुक्त नावाने म्हणजे ठेवी स्वीकारण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते, परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येत नाही. म्हणजे असं वाटायचं की माझ्यापेक्षा अजून 2 नावांनी ठेव स्वीकारायची आहे किंवा ठेवायची आहे तर तसेही ठेवता येते, मात्र 3पेक्षा जास्त व्यक्तींची नावे त्या एका ठेवीसाठी स्वीकारता येत नाही. नेक्स्ट नंबर 7, नॉमिनेशन. एव्हरी डिपॉझिटर ॲट एनी टाईम हॅज द राईट टू नॉमिनेट एनी पर्सन ॲज नॉमिनी इन the event of death of the depositor. 7वा पॉईंट सांगितलं की वारस. कायद्याच्या नुसार म्हणजे कायद्यानुसार ठेवीदारास त्याच्या वारस नियुक्तीचा काय केला त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात त्याची जी काय ठेवीची रक्कम आहे ती त्याच्या काय होते वारसाला मिळत असते. नेक्स्ट नंबर 8, सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट. सो दिस हाऊ the which of this media used by this advertisement. So this of A, contents of circular or advertisements. So this includes of the statements about the financial positions of this company, the portion of secured and unsecured deposits of fresh issues, credit rating obtained from a credit rating agency. Next, details of the scheme. Next, name or deposit trustees, and next of amount
due toward deposits of any previous deposits accepted by company. And this next of this B, filing of circular or advertisement with register of companies. Next C, issue of circular or advertisement only after 30 days of filing a copy of circular or advertisement with the register of companies. The company can issue the circular or advertisement. So this change of this of only after 30 days of filing of a copy of circular. Next number D, validity of circular or advertisement. The circular or advertisement is valid for 6 months from the end of the financial year. So this next points, आठवा जो पॉईंट सांगितलेला आहे. आठवा पॉईंट सांगला की परिपत्रक आणि जाहिरात. हेच काय की जेव्हा कंपनी सभासदाकडून ठेवी गोळा करत असते त्याच वेळेस परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते की परंतु ज्यावेळेस आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जात असतील तर अशा वेळेस कंपनी काय करते, याला प्रसिद्धी देत असते. मग या प्रसिद्धीमध्ये कंपनीला बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. मग त्यामध्ये काय काय असतं तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं सांगितलं आहे की कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरण त्यामध्ये काय दाखल करायचं आहे. त्याचबरोबर नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचे प्रमाण किती आहे ते निश्चित करून द्यायचं आहे. त्याचबरोबर पतमानांकन संस्थेचे पतनामांकन कसे आहे ते त्यामध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर ठेव नियोजनाचा तपशील द्यायचा आहे. त्यानंतर ठेव विश्वस्तांची नावे कोणती आहेत, कोणकोणते विश्वस्त आहेत त्यांची नावे द्यायची आहेत. आणि शेवटचं स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवीपैकी देय रक्कम देणं किती आहे याचा उल्लेख म्हणजे याचा सगळा तपशील त्या परिपत्रकामध्ये द्यायचा आहे. त्याचबरोबर सांगितलं की नोंदणी अधिकाऱ्याकडून परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणं गरजेचं आहे. यावरील तपशिलासह परिपत्रक अथवा जाहिरात जी काय आहे ती तयार केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. त्यानंतर क सांगितलं की परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करणं. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतरला कंपनी फक्त 30 दिवसानंतर जाहिरात काय करते, प्रसिद्ध करत असते. त्याचबरोबर पुढचं सांगितलं की जाहिरातीची मुदत किती असावी. तर परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी काय येते ते ग्राह्य धरण्यात येते. नेक्स्ट नंबर 9, अपॉइंटमेंट ऑफ डिपॉझिट ट्रस्टी. When issuing secure deposits, eligible companies and public companies have to appoint one or more deposit trustees. The trustees protect in interest of the depositors in case a company default in repaying the depositors. Companies sign a contract with the deposit trustees called as trustee deed. It contains the terms and conditions of the contract. The deed has to be signed at least 7 days before issuing the circular or advertisement. 9वा पॉईंट सांगितलं की ठेव विश्वस्तांची काय नियुक्ती करणे. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या काय करतात ठेवी स्वीकारत असतात अशा ठेवींना सुरक्षितता मिळण्यासाठी काय करते कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करत असते. आता ठेव रक्कम परत करण्यास कंपनी जेव्हा असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची जी काही रक्कम आहे ती परत करण्यासाठी हे जे ठेव विश्वस्त आहे ते काय करतात मदत करत असतात. म्हणजेच ठेवीदाराचे हिताचे काय होत असते रक्षण होत असते. ज्या परिपत्रकात किंवा जाहिरातीत प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर हे ठेव विश्वस्ताबरोबरच विश्वस्त करावा लागतो. म्हणजे विश्वस्तांसोबत करार असेल तरच काय होतं ते जे विश्वस्त आहे ते जबाबदारी घ्यायला समर्थ असतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 10, क्रेडिट चार्ज ऑन assets. A company accepting secure deposits from public within 30 days of acceptance has to credit a charge on its tangible assets for an amount not less than the amount of deposits accepted. The minimum amount of security should be equal to the amount not covered by deposit insurance. The security is credited in favor of the deposit trustees.
10 नंबर जो पॉईंट आहे की मालमत्तेवर बोजा किंवा तारण हे निर्माण करणे. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते, अशावेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करत असते. आता मूर्त मालमत्ता म्हणजेच काय, की जी काही फिक्स ॲसेट्स आहे त्या फिक्स ॲसेटवर काय करत असते, बोजा निर्माण करत असते. मग त्यातून कंपनी काय करते, त्या जी काही ठेव स्वीकारलेल्या ठेवीला एक सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. नेक्स्ट पॉईंट ऑफ 11, डिपॉझिट इन्शुरन्स. अ कंपनी नीड टू टेक डिपॉझिट इन्शुरन्स ॲट लीस्ट 30 days before issue of circular or advertisement. If the amount of deposit plus interest on it is up to rupees 20,000, insurance is to be paid to be taken. पुढचा जो पॉईंट आहे की ठेव विमा. आता ठेवी बाबतची जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर काय करायचे, विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा काय ते विमा आधी घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज ही 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरवता येतो. म्हणजे तेवढा जर का त्यांची बेरीज होत असेल, म्हणजे व्याज आणि मुद्दल यांची रक्कम ही जर तेवढी होत असेल तर त्या दोघांचा पण काय करता येतो, विमा उतरवता येतो. नेक्स्ट पॉईंट नंबर 12, ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. एव्हरी कंपनी हॅज टू गेट क्रेडिट रेटिंग of its deposits and include the rating in the circular or advertisement. The credit rating agency consider in net worth of the company, liquidity position, ability to repay deposits on time, etc., and accordingly gives a rating. Rating shall be obtained every year during the tenure of the deposits. पुढचा जो पॉईंट सांगितला तो पतपात्रतेचा दाखला मिळवणे. आता म्हणजेच काय, की ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा काय दाखला मिळवावा लागतो. जर ठेवीचे परिपत्रक किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो. कंपनीची निव्वळ संपत्ती, त्याचबरोबर आर्थिक स्थिती, त्याचबरोबर ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता, या सगळ्यांचा कंपनीला पतमानांकन काय दिले जाते. म्हणजे कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणं बंधनकारक आहे. ह्या पतपात्रतानुसारच कंपनी काय करू शकते, ठेवी स्वीकारू शकते. नेक्स्ट पॉईंट नंबर 13, ओपन डिपॉझिट्स रीपेमेंट रिझर्व अमाऊंट. एव्हरी कंपनी ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स has to open in a scheduled bank a deposits repayment reserve account every year on or before 30th April. Company has to deposit an amount not less than 15% of the amount of deposits maturing during the current year and following financial year. This account can be used only for repaying deposits. 13वा जो पॉईंट सांगितला की ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. आता ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला ठेवीची रक्कम परत करण्यासाठी काय करायला, सूचित बँकेत स्वतंत्र असं ठेव परतफेड राखीव निधी खातं उघडावं लागतं. या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या एकूण ठेवीच्या 15% रक्कम दरवर्षी कंपनी काय करते, 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणं कंपनीवरती बंधनकारक आहे. खात्यातील रकमेचा जो काही विनियोग आहे तो विनियोग केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठीच त्याचा केला जातो. आता विनियोग करणे म्हणजे काय, ज्या काही कंपनी ठेव स्वीकारणार आहे त्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठीच या खात्यातून ती रक्कम कंपनी काय करू शकते, काढून घेऊ शकते. नेक्स्ट पॉईंट नंबर 14, डिपॉझिट रिसिप्ट. Company has to issue deposit receipt to the depositors within 21 days from date of receipt of money or realization of check. The receipt has to
be signed by the officer duly authorized by the board of directors. The receipt contains the name and address of the depositors, amount of deposits, rate of interest payable, and date on which it is repayable. 14वर सांगितलं की ठेव पावती. ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ही ठेवीदारास दिली पाहिजे. या पावतीत ठेवीदाराचे नाव, त्याचा पत्ता, ठेवीची रक्कम, त्याचा व्याजदर किती आहे, ठेवीची जी परतफेड दिनांक काय आहे इत्यादी तपशील त्यामध्ये नोंदवण्यात येतो. या पावतीवर संचालक मंडळाने ज्या कार्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी त्याच्यावरती असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीचा काही शिक्का आहे तो शिक्कासुद्धा त्याच्यावरती उमटवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 15, रजिस्टर ऑफ डिपॉझिट्स. कंपनी हॅज टू मेन्शन a separate register of deposit accepted or renewed at its registered office. The detail of the deposits along with the details of the depositors should be entered in the register of deposits within 7 days from the date of issue of deposits receipt. 15 नंबरला जो पॉईंट सांगितला आहे की ठेवींची नोंदवही. कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. या नोंदवहीमध्ये ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत ठेवीदाराच्या नोंदी त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना कंपनी काय करणार ज्या ज्या व्यक्तींना कंपनी ठेवी स्वीकारणार आहे अशा व्यक्तींच्या नावाची नोंद कंपनीच्या ठेवी नोंदवहीमध्ये होणं बंधनकारक आहे. ती नोंद कंपनी काय करायचं आहे, ठेवी स्वीकारल्यानंतरला 7 दिवसांमध्ये त्या सगळ्या नोंदी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट नंबर 16, रिटर्न ऑफ डिपॉझिट्स. अ कंपनी हॅज टू फाईल ऑन ऑर बिफोर 30 जून एव्हरी इयर विथ द रजिस्टर ऑफ कंपनीज रिटर्न ऑफ डिपॉझिट्स. द रिटर्न गिव्स डिटेल ऑफ डिपॉझिट्स with the company as on 31st March of that year. 16 नंबरला सांगितलं की ठेव विवरणपत्र. आता ठेवी स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यामध्ये 30 जून अखेरीस काय करायचं, ठेव विवरणपत्राची नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रामध्ये 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी त्यामध्ये केलेल्या असतात. म्हणजे ज्यावेळेस ते ठेव नोंदवही ह्या ज्या काय ठेवी काही नोंदवही तयार होईल त्याचं विवरणपत्र तयार करून ते काय करायचं आहे, सादर करायचं आहे. त्यामध्ये सगळ्या नोंदी वेळच्या वेळी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 17, इंटरेस्ट. द मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स डिपेंड अपॉन गाईडलाईन्स गिवन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाईम. In case of premature repayment of deposits, company can deduct 1% interest from the rate of interest stated at the time of acceptance of deposits for deposit matured and claimed but remain upon by company. The company has to pay a penal rate of interest at the rate 18% of the overdue period. सतरावा जो महत्त्वाचा पॉईंट सांगितला की व्याज. ठेवीची जी काय परतफेड आहे ती परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदरच काय केले जाते की त्यामध्ये ही संपण्या अगोदरच केली जात असेल तर त्यावेळेस RBIने निश्चित केलेल्या व्याज दरापेक्षा 1% व्याजदर त्यांना काय होतं कमी देण्यात येतो. त्याचप्रमाणे ठेवीची काही मुदत आहे ती मुदत संपलेली आहे व ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली आहे परंतु कंपनीची परतफेड केली नसेल तर अशा थकीत ठेवींवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज कंपनीला काय द्यावा लागतो. म्हणजे व्याजाची काही रक्कम आहे ती व्याजाची रक्कम कंपनीला देणं फारच बंधनकारक आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 18,
right to alter the terms and conditions. A company cannot either directly or indirectly alter the terms and conditions of the deposits. So the deposit trust deed and deposit insurance contract, once the circular or advertisement is issued and deposits are accepted by the company. 18 पॉईंट सांगितलं की अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या ज्या काही अटी आणि शर्तींमध्ये काय करू शकते, कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करार यांच्यानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे जे काही परिपत्रक आहे त्याचबरोबर जाहिरात आहे ते जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीला काय होतं, ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. म्हणजे प्रत्यक्ष जाहिरातीशिवाय कंपन्या ठेवी स्वीकारू शकत नाही. जाहिरात करायची म्हणजे प्रत्यक्षपणे प्रसिद्धी द्यायची आहे आणि प्रसिद्धी दिल्यानंतरच कंपनीला प्रत्यक्षपणे ठेवी स्वीकारता येतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 19, डिस्क्लोजर इन फिनान्शियल स्टेटमेंट. अ कंपनी हॅज टू डिस्क्लोज in its financial statements by way of notes the money received from directors or relative of directors in case of a private company. 19वा जो काय पॉईंट सांगितला की आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. जर कंपनीज ठेवी या संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा काय, जर त्याबाबत कंपनी काय खुलासा आहे तो आर्थिक विवरणपत्र त्यामध्ये काय करतात, त्यामध्ये उल्लेख तसा करावा लागतो. म्हणजे काय बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचे जे काही संचालकांकडून जे कंपनीला काय होतात, ह्या ज्या ठेवी आहेत त्या संचालकांकडून प्राप्त झालेल्या असतील तर त्याची जी माहिती आहे मी त्याबाबत जो काही खुलासा आहे तो खुलासा ती काय आर्थिक जे विवरणपत्र सादर करायचं आहे त्या आर्थिक विवरणपत्रामध्ये ते नमूद करणं ती फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांची काय नातेवाईक आहेत त्यांनी जर ठेव स्वीकारलेली असेल तरी त्याची माहिती या विवरणपत्रकामध्ये स्पष्ट नमूद करणं तितकंच कंपनीवरती बंधनकारक आहे. अँड लास्ट पॉईंट नंबर 20, पनिशमेंट. ॲज पर द कंपनीज ॲक्ट अँड ऑफिसर ऑफ द कंपनी हू इज इन डिफॉल्ट फॉर contravention of the provisions of the Act is punishable for fraud. The Maharashtra government has passed the Maharashtra Protection of Interest of Depositors in Financial Establishment Act 1999 to protect the interest of depositors. The companies in Maharashtra will be punished for contravening the provisions of this act also. शेवटचा जो पॉईंट सांगला की 20 नंबर, शिक्षा किंवा कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे काय ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास काय होतो, शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने काय गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा सहमत केलेला आहे. बऱ्याच वेळेला कालांतरासाठी हा प्रश्न विचारला जातो. असे एकूण 20 पॉईंट्स टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट्सच्या याच्या बाबतीमध्ये हे काय पॉईंट सांगितलेले आहेत. थँक्यू.